नमस्कार. मला जर कोणी उद्या विचारलं ना की तुम्ही काय कमावलं, तर मी एवढंच सांगेन की माझ्यासाठी खूप कष्टानं काम करणारी माणसं कमवली आणि त्याचा प्रत्यय जसं निवडणुकीचं वारं व्हायला लागलं ना तसा एवढा प्रत्यय आला. ज्या गावात जातो त्या गावात कार्यकर्ते, ज्या तालुक्यात जातो त्या तालुक्यात कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांनी जीवाचं रान केलं, प्रचंड कष्ट केले. या निवडणुकीच्या प्रचारात त्या माणसाचा सिंहाचा वाटा आहे आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल एवढंच म्हणावंसं वाटतं की ह्या कष्टाचं चीज निश्चितपणाने आपण सगळे मिळून करूया. त्याचं फळ आपल्याला निश्चितपणाने मिळेल. पण हे जेव्हा फळ आपल्याला मिळेल ना त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा मी कमवलेल्या माणसाचा राहील याची मला खात्री आहे. मी कष्टाने कमवलेली माणसं जी आहे ना ती खऱ्या अर्थाने स्वतःच कल्याणकारी आहे असं स्पष्ट भूमिकेतून लोकात जाऊन सांगताय. जसं काही त्यांना असं वाटतंय की उद्या मी स्वतः कल्याणकारी म्हणजे उद्या मीच निवडून येणार आहे. एवढे अपार कष्ट त्या माणसाने घेतली हो, याचा खऱ्या अर्थाने मला आनंद आहे. मी त्याच्यात खरी माझी श्रीमंती मानतो. आपल्या देशाची जी लोकसभेची निवडणूक चालली ना ती खरं वेगळी आहे आणि माझी जालना लोकसभेची निवडणूक चालली ती खूप वेगळी आहे. त्याचं कारण असं ही निवडणूक आहे ना लोकांनी जनतेने हातात घेतली. माझ्या ओळखीचा असेल, ओळखीचा नसेल, कार्यकर्ता असेल नसेल, त्या सगळ्यांनी उचलून धरलंय की नाही या वेळेला कल्याणकारी निवडून आला पाहिजे. अशा पद्धतीची मी निवडणूक आतापर्यंत आयुष्यात कधी पाहिली नाही की जी लोकांनी डोक्यावर घेतली. आणि त्यामुळे मला याच्यामध्ये निश्चितपणाने खात्री आहे त्यांनी केलेले अपार कष्ट वाया जाणार नाही. धन्यवाद.